माझ्या व्लॉग्स थ्रू मी कायम सांगत असते की आनंदी राहावं, चांगलं आयुष्य जगावं. चांगलं लाईफ जगण्यासाठी त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करावा. 4-5 दिवस पुण्यामध्ये मी याच गोष्टींमध्ये बिझी असते, पण 2 दिवस का होईना गावी जाण्याची आतुरता असते. फक्त माणसांनाच भावना असतात असं नाहीये. आमच्या फार्म हाऊसवरचे आमचे सगळे प्राणीसुद्धा आतुरतेने आमची वाट बघत असतात. आमच्या टॉमचा कान बघा, एक वर एक खाली. एकदम स्टायलिस्ट आहे की नाही? काय रे, नको लाज. मी आमच्या गावच्या घरी असले ना की घरामध्ये कमी आणि शेतामध्ये, गार्डनमध्ये किंवा अंगणामध्ये जास्त असते. स्पेशली प्राण्यांच्या आजूबाजूला जास्त भटकते. गावचं जीवन नक्कीच सुख देतं, पण अशा पण काही गोष्टी आहेत की ते रील्सवरती दिसत नाहीत. जसं की आता हे बघा, बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये दिवसभर लाईट नसते, त्यामुळे रात्रीचं सुद्धा शेतकरी राजाला काम करावं लागतं. कितीही माणसं कामाला जरी ठेवली ना तरी स्वतः शेतामध्ये लक्ष द्यावं लागतं. शेतकऱ्याचं आयुष्य खूप अवघड आहे. रीलमध्ये सगळं छान दिसतं, पण मी चॅलेंज देऊन सांगते की शहरातला माणूस 2 दिवस सुद्धा टिकणार नाही गावी. इतकं कष्ट करतो शेतकरी राजा. सरकारने शेतकऱ्यांकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. वीज, पाणी वेळेवरती देणं आणि शासकीय योजना भरपूर आहेत, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते नाही पोचत, तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. खरंच तुम्ही सगळ्या योजनांचा फायदा घेतलाय का नक्की कमेंट करून नक्की सांगा, आणि त्याही व्यतिरिक्त मला तुमचं गावही सांगा.